हॅलो स्टुडंट. हे जे दोन क्वेश्चन तुम्हाला थंबनेल वरती दिसले, हे दोन क्वेश्चन एमसीआर ने 2023 आणि 2024 मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहे. हे क्वेश्चन बघून तुम्हाला थोडी डिफिकल्टी लेवल वाटली असेल, पण हे काही डिफिकल्ट नाही किंवा तुम्हाला या टॉपिक बद्दल काही तुम्हाला वाटत असेल की हे खूप हार्ड टॉपिक आहे किंवा हे खूप कठीण तुम्हाला जात आहे अभ्यास करताना, तर तसं काही नाहीये. तुम्ही फक्त हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. मग तुम्हाला किती सोपे कन्सेप्ट होते हे कळून जाईल तुम्हाला की खूप इझी असते. फक्त आपल्याला कोणी हे कन्सेप्ट शिकवत नाही, त्यामुळे आपल्याला हे खूप हार्ड वाटत असतात कन्सेप्ट. पण हे बघा, आपण एक आणि म्हणजे आपण हे दोघं कन्सेप्ट व्यवस्थित बघणार आहोत आता. तर सगळ्यात आधी आपण बघा, क्वेश्चन फर्स्ट होता, टेस्टर इज नॉट यूज इन विच ऑफ द फॉलोइंग रिकरंट सिलेक्शन. मीन्स या क्वेश्चनला असं म्हणायचं होतं की कुठल्या रिकरंट सिलेक्शन मध्ये आपण टेस्टर वापरत नाही. ठीक आहे. आणि दुसरा क्वेश्चन असा होता की होमोझायगस टेस्टर यूज इन, म्हणजे होमोझायगस टेस्टर आपण कुठल्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये यूज करतो, हे असं दुसऱ्या क्वेश्चनला म्हणायचं होतं. मग होमोझायगस आणि हेट्रोझायगस हे तुम्हाला माहित असेल ऑलरेडी की होमोझायगस काय असते आणि हेट्रोझायगस काय असते. ओके. तितकं तर तुम्हाला माहिती असावं, कारण आता तुम्ही एक्झामच्या तुमच्या लास्ट फेजवरती आलेले आहात आणि होमोझायगस आणि हेट्रोझायगस तरी तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. चला तर आपण बघू आता एक्सप्लेनेशन. या दोघं क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लेक्चरमध्ये मिळून जातील. आणि एक्सपेक्टेड काय क्वेश्चन अजून या टॉपिक वरती येऊ शकतात, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, तेही आपण बघणार आहोत आता या लेक्चरमध्ये की या दोन टॉपिक वरती एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतात. कारण बघा, 23ला क्वेश्चन आला होता, 24ला आला होता, 25ला मी बघितला नाही 25ची पीवाय क्यूज, त्यामुळे मला माहिती नाही त्यामध्ये आला होता की नाही आला होता क्वेश्चन. पण 2026 मध्ये क्वेश्चन येऊ शकतो या टॉपिक वरती, कारण इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे हा. बघा, सगळ्यात आधी रिकरंट सिलेक्शन, तुम्हाला एमसीआर ला क्वेश्चन येऊ शकतो यावेळेस. ठीक आहे. काय क्वेश्चन येऊ शकतो की रिकरंट सिलेक्शन ही टर्म कोणी दिली, तर सजेस्ट केलं हेज आणि कार्बर यांनी, आणि ईस्ट आणि जॉन्स यांनी वेगवेगळं सजेस्ट केलं होतं. म्हणजे 1919ला ईस्ट आणि गार्बरनी सजेस्ट केलं आणि ईस्ट आणि जॉन्सनी 1920ला सजेस्ट केलं. ओके. यांनी फर्स्ट इंडिपेंडेंटली सजेशन दिलं. त्यानंतर द प्रोसिजर ऑफ रिकरंट सिलेक्शन डिस्क्राईब बाय जेनकिन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. जेनकिन्स वरती क्वेश्चन यायचे खूप जास्त चान्स आहे. ओके. जेनकिन्स वरती क्वेश्चन यायचे खूप जास्त चान्सेस आहे. द टर्म रिकरंट सिलेक्शन गिवन बाय हल, ही जे टर्म रिकरंट सिलेक्शन होती ही टर्म दिली हलने. बघा, जे रिकरंट सिलेक्शन आहे ते दिलं जेनकिन्सने. ठीक आहे. ही टर्म दिली हलने. हे खूप इम्पॉर्टंट होतं. तर बघा आता हे आता आपण बघू की रिकरंट सिलेक्शन म्हणजे नेमकं काय, रिकरंट सिलेक्शन काय असतं किंवा रिकरंट सिलेक्शनचा कन्सेप्ट काय. तर बघा, रिकरंट सिलेक्शन इज अ डिफाईन ॲज रिसिलेक्शन जनरेशन आफ्टर जनरेशन विथ इंटरमिटिंग ऑफ सिलेक्टेड प्लांट्स टू प्रोड्यूस द पॉप्युलेशन फॉर द नेक्स्ट सायकल ऑफ सिलेक्शन. म्हणजे बघा, त्यांना असं म्हणायचं आहे की कन्सिडर तुमच्याकडे हे प्लांट पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. असे खूप सारे प्लांट तुमच्याकडे, ठीक आहे, हे सगळे प्लांट, खूप सारे प्लांट तुमच्याकडे आहेत. ओके. आपला प्लॉट. मग आपण काय करतो की वर्षानुवर्ष त्यांच्यामध्ये इंटरमिटिंग करतो. इंटरमिटिंग म्हणजे काय असतं की यांच्यामध्ये क्रॉस, म्हणजे यांच्यामध्येच क्रॉस, म्हणजे या प्लांटचा या प्लांट सोबत किंवा या प्लांटचा या प्लांट सोबत रॅन्डमली इंटरमिटिंग असते. म्हणजे कुठलेही प्लांट कुठं पण क्रॉस करू शकते, त्याला पूर्ण फ्रीडम असते, त्याला म्हणतात इंटरमिटिंग. इंटरमिटिंग करून या सगळ्यांमध्ये इंटरमिटिंग करून जे फिनोटायपिकली स्ट्रॉंग प्लांट असतील किंवा खूप चांगले प्लांट असतील, त्यांना सिलेक्ट करून आपण आणि नंतर सिलेक्ट करून सेल्फिंग करून त्यांना आपण नेक्स्ट जनरेशन मध्ये पाठवतो. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण सिलेक्शन करत असतो. म्हणजे कन्सिडर फर्स्ट इयर, समजा फर्स्ट इयर चालू आहे, फर्स्ट इयर म्हणजे चांगले प्लांट्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट केले. ठीक आहे. नंतर परत तुम्ही त्यात इंटरमिटिंग केली, परत ती प्रोसिजर फॉलो केली. सेकंड इयरला तुम्ही परत सिलेक्शन केलं अजून चांगल्या प्लांटचं. थर्ड इयरला परत सेम केलं. फोर्थ इयरला, म्हणजे प्रत्येक वर्षी आपण चांगले 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 प्लांट्स अजून सिलेक्ट करत असतो. मग याने काय होतं की जे चांगले गुड्स अलील असतात, आपले गुड जीन असतात किंवा अलील म्हणा तुम्ही तुमच्या लेवलला, अलील जीन्स हे तुम्हाला खूप कठीण वाटत असतील शब्द, तर जे काही चांगले प्लांट असतात ते आपण सिलेक्ट करत असतो. मग आता एक सिंपल कन्सेप्ट आहे, जर का तुम्ही प्रत्येक वर्षी चांगले चांगले प्लांट सिलेक्ट कराल तर ऑब्व्हियसली तुमचे जे काही खराब प्लांट असतील किंवा जे डिसीज प्लांट असतील ते एलिमिनेट होत जातील. मग तुमचं पॉप्युलेशन खूप सुपिरियर होत जाईल वर्षानुवर्ष. ओके. हा नॉर्मल कन्सेप्ट आहे. फक्त आता बघा, त्याचे ऍडव्हान्सेस बघा याचे काय, तर मी तुम्हाला बेसिक सांगितलं. बघा, द आयडिया ऑफ दिस मेथड वाज टू इन्श्युअर द आयसोलेशन ऑफ सुपिरियर इनब्रीड्स, की जे सुपिरियर प्लांट्स आपण बघितले ना, की जे काही आपल्याला आपले एक ऑब्जेक्टिव्ह इथं असं आहे की जे काही चांगले सुपिरियर इनब्रीड्स आहेत ते आपल्याला आयसोलेट करायचे.
फ्रॉम द पॉप्युलेशन सब्जेक्टेड टू रिकरंट सिलेक्शन, म्हणजे जे काही पॉप्युलेशन आपण ज्याच्यावरती रिकरंट सिलेक्शन करता येते पूर्ण पॉप्युलेशन. ओके, ठीक आहे. बघा आता याचे 4 टाईप असतात, व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन येण्याचे चान्सेस बघा आता एमसीआर ला काय याच्यावरती. सिम्पल रिकरंट सिलेक्शन, रिकरंट सिलेक्शन, जे काही तुमचे क्वेश्चन एमसीआर ने विचारले होते ते मेनली याच्यावरतीच विचारले होते, त्यामुळे फोकस करा तुम्ही याच्यावरती आता. ठीक आहे. बघा, सिम्पल रिकरंट सिलेक्शन, रिकरंट सिलेक्शन फॉर जनरल कंबायनिंग अबिलिटी, रिकरंट सिलेक्शन फॉर स्पेसिफिक कंबायनिंग अबिलिटी आणि रिसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन, RRS म्हणतात त्याला. बघा, ऍक्च्युली जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी यायला पाहिजे कंबायनिंग अबिलिटी. कंबायनिंग अबिलिटी, पण कंबायनिंग अबिलिटी आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार नाही आहोत. जर का तुम्हाला कंबायनिंग अबिलिटी शिकायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला टाका की कंबायनिंग अबिलिटी लेक्चर तुम्हाला पाहिजे म्हणून. ठीक आहे, तुम्ही जर का कमेंट मध्ये तुम्ही टाका तर मग मी पुढे कंबायनिंग अबिलिटीचं लेक्चर घेईल की कंबायनिंग अबिलिटी नेमकी काय असते वगैरे काय काय. ठीक आहे, सध्या मी तुम्हाला इथं फक्त रिकरंट सिलेक्शन शिकवणार आहे. बघा, तर फर्स्ट टाईप आपण बघू, सिंपल रिकरंट सिलेक्शन. बघा, तुम्हाला एमसीआर ला क्वेश्चन यावेळेस येऊ शकतो की सिंपल रिकरंट सिलेक्शन ही टर्म कोणी दिली. इट वॉज गिव्हन बाय फ्रॅगू अँड ब्राऊन. ओके, आणि बघा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की जो तुम्हाला क्वेश्चन विचारला होता त्यांनी सिंपल रिकरंट सिलेक्शन वरती, बघा, द टाइप ऑफ रिकरंट सिलेक्शन दॅट डज नॉट इन्क्लूड टेस्टर, की कुठल्याही प्रकारचा टेस्टर याच्यामध्ये इन्क्लूड नसतो सिंपल रिकरंट सिलेक्शन मध्ये. तर का इथे टेस्टर इन्क्लूड नसतो हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. ओके, बघा, सिंपल रिकरंट सिलेक्शन म्हणजे हा तुमचा प्लॉट आहे आणि थांबा मी खाली मे बी त्याचं हे टाकलं, हो बघा, हे टाकलेलं आहे. बघा, हा सिंपल तुमचा एक प्लॉट आहे, हे तुमचे प्लांट आहे. मग तुम्ही काय केलं, हे जे तुमचे प्लांट होते सगळे, ठीक आहे, यांना तुम्ही जे काही तुम्हाला फिनोटायपिकली सुपिरियर म्हणजे डोळ्यांनी तुम्हाला जे चांगले वाटले, समजा तुम्हाला हे चांगलं वाटलं प्लांट, हे चांगलं वाटलं, हे चांगलं वाटलं आणि हे चांगलं वाटलं, त्यासाठी तुमचे डोळे पण चांगले हवे की तुम्हाला कळायला पाहिजे चांगलं प्लांट कुठलं आणि खराब प्लांट कुठलं. तर ओके, तुम्ही खराब प्लांटला चांगलं म्हणाल तर ते तुमची ऑब्व्हियसली व्हरायटी व्यवस्थित नाही येणार. ओके, त्यामुळे तुम्हाला फिनोटायपिकली सुपिरियर प्लांट तुम्ही ते सिलेक्ट केले. मग तुम्ही हे जे काही प्लांट सिलेक्ट केले यांना तुम्ही केलं सेल्फ पॉलिनेशन केलं याच्यामध्ये. ओके, म्हणजे यांच्यामध्ये तुम्ही शेल्पिंग केली, यांच्यामध्ये शेल्पिंग केली तुम्ही. ठीक आहे, आणि हे जे काही तुमचे जे काही तुम्ही प्लांट सिलेक्ट केले होते यांना हार्वेस्टिंग केली, नंतर सीझन संपलं तुम्ही हार्वेस्टिंग केली यांना. मग समजा तुम्ही हे एक प्लांट सिलेक्ट केलं होतं, कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही, बाकी तुम्हाला सगळे आन्सर येतील याच्यावरती. हे तुम्ही प्लांट सिलेक्ट केले होते, मग तुम्ही यांना हे एक प्लांट तुमचं इथं, हे एक प्लांट इथं, हे 4 प्लांट तुम्ही समजा सिलेक्ट केले होते. मग तुम्ही यांना हार्वेस्ट केलं, यांना हार्वेस्ट केलं, या 4 प्लांटला तुम्ही हार्वेस्ट केलं. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं बघा, आता या प्लांट जवळून तुम्हाला जितके पण काही सीड आले होते, या प्लांटचे इतके सीड, या प्लांटचे इतके सीड, ओके, या प्लांटचे इतके सीड आले असतील, मे बी या प्लांटचे इतके सीड आले असतील. मग तुम्ही काय केलं, हे जे सीड आहे प्रत्येक प्लांटचे ते एका रो मध्ये लावले, म्हणजे या प्लांटचे सीड पूर्ण ह्या रो मध्ये, फक्त या प्लांटचे पूर्ण सीड ह्या रो मध्ये, या प्लांटचे पूर्ण सीड ह्या रो मध्ये आणि ह्या प्लांटचे पूर्ण सीड ह्या रो मध्ये. म्हणजे याला आपण म्हणतात, आपण याला काय म्हणतात, याला आपण म्हणतात इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज. आपण प्लांट केला याला म्हणतात इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज. कळालं तुम्हाला, याला आपण म्हणतात इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज. मग काय केलं आपण, हे जे काही इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज आपण इथं जे आपण ग्रो केल्या त्यांच्यामध्ये आपण इंटरमिटिंग केली. इंटरमिटिंग म्हणजे इंटरक्रॉसिंग त्याला आपण म्हणतात. इंटरक्रॉसिंग म्हणजे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशनने आपण इंटरक्रॉसिंग केली, म्हणजे कुठल्याही प्लांट सोबत आपण क्रॉस इथं अलो केला की कुठल्याही प्लांट सोबत मेट होऊ शकते. ओके, इक्वल, आणि आपण सगळीकडून काय केलं, इक्वल अमाऊंट ऑफ सीड आपण त्याला म्हणजे कलेक्ट करून कंपोजिट केलं. ठीक आहे, बस इतकाच याला सिंपल रिकरंट सिलेक्शन म्हणतात. हीच ओरिजिनल सायकल आहे आणि हीच सायकल आपण इथं खाली रिपीट करतो प्रत्येक वर्षी. ठीक आहे, एक सायकल किती वर्षाची आहे, 2 वर्षाची. मग आपण हे सेम टू सेम सायकल परत रिपीट करतो, त्याला म्हणतात फर्स्ट रिकरंट सिलेक्शन सायकल. नंतर मी परत तुम्ही रिपीट कराल त्याला म्हणतात सेकंड सायकल. ओके, सिंपल इतकं होतं फक्त. याच्यामध्ये कुठलेही टेस्टर आपण वापरलेला नाहीये. बघा, हे सिंपल प्लांट होते फक्त, बस. याच्यात कुठल्याही प्रकारचा टेस्टर वापरलेला नाहीये, त्यामुळे टेस्टर इज नॉट यूज जनरली, नॉट एनी टेस्टर यूज इन सिंपल रिकरंट सिलेक्शन. ओके, तर बघा आता नेक्स्ट बघा आता, रिकरंट सिलेक्शन फॉर जनरल कंबायनिंग अबिलिटी. जनरल कंबायनिंग अबिलिटी, आपण अबिलिटीचा कन्सेप्ट बघितलेला नाहीये, पण क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती येऊ शकतो की जेनकिन्स ही दिली जेनकिन्सने. आता बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, टेस्टर विथ ब्रॉड जेनेटिक बेस. ठीक आहे,
ओपीव्ही त्याला ओपन कोऑर्डिनेटेड व्हरायटी हे तुम्ही नका लक्षात ठेवू. कॅन बी यूज फॉर इव्हॅल्युएटिंग द लाईन्स फॉर जनरल कंबायनिंग अबिलिटी. ओके बघा, इथं आपण काय केलं की जो काही आपला ब्रॉड जेनेटिक बेसचा टेस्टर आहे, आता आपण ब्रॉड जेनेटिक बेसचा टेस्टर का वापरला, हा क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. हा आपण कंबायनिंग अबिलिटी मध्ये बघू. ठीक आहे, आपण कंबायनिंग अबिलिटी मध्ये बघू. तर याच्यामध्ये काय असतं, ओके बघा, इथे एक नॉर्मल प्लॉट होता आधी. ठीक आहे, आपण सिंपल रिकरन्स सिलेक्शन मध्ये आपण काय करत होतो, हा तर एक नॉर्मल प्लॉट होता आपला. पण याच्यामध्ये काय असतं, रिकरन्स सिलेक्शन फॉर जनरल कंबायनिंग अबिलिटी मध्ये याच्या शेजारी पण एक प्लॉट असतो. मग मग कन्सिडर करा, जर का हे आपले काही जे काही टेस्टर्स आपण इथं ग्रो केलेले ब्रॉड जेनेटिक बेस, ते टेस्टरच्या सोबत आपण आधी तर आपण काय करतो, हे टेस्टरने याला मीटिंग करतो यांची, म्हणजे टेस्टर यूज करतो आपण. मग त्यानंतर जे काही नॉर्मल सिलेक्शन प्रोसेस असतात ते आपण फॉलो करतो, जे आपण आधी फॉलो केलं. पण इथं काय करतो आपण, आपल्याला टेस्टर लागत असतो, इथं टेस्टर. आता कंबायनिंग अबिलिटी मध्ये आपण क्लिअर बघू की कसा टेस्टर, म्हणजे मेकॅनिझम काय आहे टेस्टर कडून कंबायनिंग अबिलिटी इव्हॅल्युएशन करण्याचे. ठीक आहे, थोडं लक्षात ठेवा की इथं टेस्टर लागत असतो, सेपरेट प्लॉट इथे लागत असतो. ओके, मग सेम इथं पण आहे स्पेसिफिक कंबायनिंग अबिलिटी. इथं पण सेम दोन प्लॉट असतात, एक प्लॉट नॉर्मल आपला आणि एक टेस्टरचा प्लॉट असतो, आपण शेजारी लावत असतो टेस्टरमध्ये, की जे असे टेस्टर असतात. आता इथं बघा, ही हलने दिली, इम्पॉर्टंट. The main objective of this is to isolate the lines from population that will combine well. Combining ability मध्ये बघू सगळं काही. आणि बघा, द ओनली डिफरन्सेस म्हणजे दोघांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे की हिअर द इनब्रीड, इथं जे काही इनब्रीड आहे त्यात आपण आधी नॅरो जेनेटिक, आपण आधी ब्रॉड जेनेटिक बेस टेस्टर वापरत होतो, पण इथं आपण काय करतो, नॅरो जेनेटिक बेस टेस्टर वापरतो. ओके बघा, हे टेस्टरचा कन्सेप्ट आपण बघू कंबायनिंग अबिलिटी मध्ये. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही कमेंट करा की आपल्याला परत घ्यायचं आहे म्हणून ते. ठीक आहे, कळाल तुम्हाला. टेस्टर आपण इथं वापरलाय, आधी आपण वापरला होता ब्रॉड जेनेटिक बेस आणि आता आपण वापरतोय नॅरो जेनेटिक बेस. ठीक आहे, ठीक आहे. बघा, मग आता होमोझायगस ते विचारतंय आपल्याला. ठीक आहे, बघा आता ब्रॉड जेनेटिक, आता तुम्ही म्हणाल आपल्या क्वेश्चनचा आन्सर अजून बाकी राहिले इथं. इन नॅरो, ब्रॉड आणि नॅरो दोघं आपण टेस्टर वापरले होते. ठीक आहे, तर आता तुमचा कॉन्सेप्ट असा आहे की जिथं काही आपलं आपण स्पेसिफिक कंबायनिंग अबिलिटी चेक करतोय, रिकरन्स सिलेक्शन फॉर स्पेसिफिक कंबायनिंग अबिलिटी, इथं आपण काय करतो, नॅरो जेनेटिक बेसचा टेस्टर वापरतो, त्याला आपण म्हणतो होमोझायगस टेस्टर. कारण होमोझायगस जो असतो तो असतो नॅरो, त्याचा जेनेटिक बेस नॅरो असतो, आणि जो काही हेट्रोझायगस टेस्टर असतो त्याचा जेनेटिक बेस असतो ब्रॉड. असं का? कारण नॅरो मध्ये म्हणजे होमोझायगस म्हणजे काय, म्हणजे त्याच्यात दोन अलील सेम असतात. ठीक आहे, इथं आपण डिफरंट किंवा हेट्रोझायगस कंडिशन मध्ये असतात ते. ठीक आहे, मग आपण जे जर का तुमच्याकडे होमोझायगस लाईन्स आहे तर ते त्याचे ऑब्विसली तिचा जेनेटिक बेस नॅरो असेल आणि हेट्रोझायगसचा ब्रॉड जेनेटिक बेस असेल. ते आपण कंबायनिंग अबिलिटी मध्ये सांगेल तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा फक्त की जे काही रिकरन्स सिलेक्शन फॉर स्पेसिफिक कंबायनिंग अबिलिटी आहे, इथं आपण यूज करतो होमोझायगस टेस्टर. आणि जे काही रिकरन्स सिलेक्शन फॉर एक स्पेसिफिक आणि आपलं दुसरी कुठली होती जनरल कंबायनिंग अबिलिटी, त्याच्यासाठी आपण यूज करतो हेट्रोझायगस टेस्टर. तर क्वेश्चन आता नेक्स्ट टाइम हेट्रोझायगस टेस्ट वरती येऊ शकतो, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट टाइम क्वेश्चन हेट्रोझायगस टेस्ट वरती येऊ शकतो, तर त्याचा आन्सर आहे जनरल कंबायनिंग अबिलिटी, रिकरंट सिलेक्शन फॉर जनरल कंबायनिंग अबिलिटी. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आणि रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन त्यानंतर आहे. बघा, ते खूप म्हणजे हे टॅम्पस्टॉन, रॉबिन आणि हार्वे यांनी दिलंय, हे इम्पॉर्टंट आहे. आणि परत बघा, त्याच्यामध्ये काय असतं की बघा, आपले दोन प्लॉट होते, आपण आधी एक प्लॉट इथं लावत होते आणि दुसरा ऍज अ टेस्टर म्हणून लावत होते प्लॉट. पण इथं काय असतं, हे दोघं एकमेकांना ऍज अ टेस्टर यूज होतात, म्हणजे ह्याही प्लांट यांच्यासाठी टेस्टर असतील आणि हे प्लांट यांच्यासाठी टेस्टर असतील. ओके, याला म्हणतात रिसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन. कळालं तुम्हाला. रिसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन मध्ये दोघं एकमेकांसाठी टेस्टर ऍज अ यूज करतात. हे प्लांट यांच्यासाठी टेस्टर आणि हे प्लांट यांच्यासाठी टेस्टर. कळालं तुम्हाला. तुम्हाला येऊ शकतो याच्यावरती क्वेश्चन की नेक्स्ट टाइम की रिकरन्स सिलेक्शन मध्ये की दोघं म्हणजे ते सायमल्टेनियसली ऍज अ टेस्टर यूज होतात हे दोघं. ठीक आहे, युजफुल फॉर इम्प्रुव्हिंग टू सोर्स पॉप्युलेशन सायमल्टेनियसली. ठीक आहे, म्हणजे आपण दोघांचं ऑब्विसली आपण दोघं सोबत इम्प्रूव्ह करतो पॉप्युलेशन, त्यामुळे दोघं ऍज अ टेस्टर यूज होतं इथं. ठीक आहे, हे होतं तुमचं रिकरन्स सिलेक्शन फॉर, म्हणजे रिकरन्स सिलेक्शनच्या पूर्ण स्कीम होती. ठीक आहे, मग हे त्यांचे मेरिट तुम्हाला सध्या तरी काही इम्पॉर्टंट नाहीये.
सिंथेटिक व्हरायटी वगैरे. अच्छा, सिंथेटिक आणि व्हरायटी आणि नेक्स्ट आहे कंपोजिट व्हरायटी, याच्यावरती पण लेक्चर पाहिजे असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, कळालं तुम्हाला? बघा, हे व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात खूप सारे. एक तर हे स्कीम वरती येऊ शकतात की कुणी दिली, एस गार्बर, इस जॉन्स, जेनकिन्स, हे सगळे सायंटिस्ट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यासोबत रिकरन्स सिलेक्शन तुम्ही मला सांगितलं आधीच. बघा, याच्यावरती क्वेश्चन आला होता एमसीआरचा आधी. ठीक आहे, मग याच्यावरती क्वेश्चन आणि स्पेसिफिक कंबाइनिंग ॲबिलिटी वरती आला होता. ठीक आहे, या दोघांवरती क्वेश्चन ऑलरेडी आला होता. तर चान्सेस आहे की या दोघांवरती क्वेश्चन येऊ शकतो. याच्यावरती येऊ शकतो हेट्रोझायगस टेस्टर क्वेश्चन, आणि याच्यावरती येऊ शकतो की सायमल्टेनियसली हे दोघं एकमेकांना ऍज अ टेस्टर म्हणून यूज होतात. ठीक आहे, आणि प्लस सायंटिस्ट, हेच क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात या टॉपिक वरती. याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक वरती येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, कळालं तुम्हाला? तर कमेंट करून सांगा मला अजून कुठलं लेक्चर वगैरे घ्यायचं तर. ठीक आहे, ओके, थँक्यू.